तो पापडाचा खोका सांभाळून ठेवा हा. आपली रांगोळी पुसली नाही अजून हा, जशीच्या तशी आहे. पोचलो बाबा एकदाचे. कसला भयान ट्रॅफिक होता. मुलांनो, तुमच्या बॅग्स तर घेऊन जा तुमच्या रूम मध्ये. ए बापरे, कितीतरी झाडं वाळलेत यार माझे. सगळ्यात आधी झाडांना पाणी टाकते. लगेच बेडवर लोळू नका. ते बेडशीट केव्हाचे आपण गेलो तेव्हापासून टाकलेले. ते बेडशीट बदला आधी. हे थांब, ते फिल्टरचं पाणी नको पिऊ. आपण गेलो तेव्हापासून जमलं असेल ते पाणी. ते फिल्टर पूर्ण रिकामं, ते बकेटमध्ये काढते सगळं. झाडांना तेच पाणी टाकलं जाईल. थोडं दूध घेऊन येतात का बाहेरून? दूधवाल्याला उद्यापासून दूध टाकायचं सांगितलंय. तर दुपारचा चहा तरी मिळेल, जरा बरं वाटेल, जरा काम करायला एनर्जी मिळेल मला. सामान घर बंद करून जावं तरी इतकी धूळ कशी येते घरात. एक काम करते, आधी भाजीपाला फ्रीज मध्ये ठेवून देते. पण गावाला जाण्याआधी फ्रीज रिकामा केला होता. आणायचं रिकामच आहे तर मग आता त्याला क्लीनच करून घेते ना. चिवडा वगैरे साठी पण डबे रिकामे करून घासून मग भरूनच देते ना एकदाची. आणि पापड पण लगेच भरून देते. वातावरण कसं आहे, मऊ पडतील उगाच वर ठेवले तर. गावाहून येताना नुसतं वांगे, मिरच्या, गिलके, दोडके ह्या भाज्या घेऊन आलोय. आता उद्या मुलं तर डब्याला त्या भाज्या नेणार नाही. बाहेर जाऊन मुलांना आवडतील अशा काहीतरी भाजीपाला घेऊन येते आता. 4 दिवस सासर आणि 4 दिवस माहेर, पण आपलं घर नि हातभर. काय बोलता? हे पीठ वगैरे नंतर भरले ना तरी पण चालेल, एवढं काय अर्जंट नाही. हा पापडचा खोका रिकामा करते. गोण्यांमधला सामान नंतर काढला तरी पण चालेल, एवढं काय अर्जंट. मुलांचं स्कूल उद्या सुरू होत आहे. त्यांचे स्कूल बॅग, टिफिन बॅग धुवून आताच ठेवून देते. यांचं स्कूलचं ऍप पण चेक करते. पेन्सिल वगैरे युनिफॉर्म नीट ठेवते आताच. हे ओले कपडे सुकायला टाकते आधी. गावाला जाण्याआधी ह्या बॅग मधलं सामान कपाटात ठेवलं होतं. आता पुन्हा ते कपाटातलं सामान ह्या बॅगेत ठेवा आणि ह्या बॅगेतलं सामान काढा. गावाला जाणं आणि येणं म्हणजे ना मोठाच टास्क आहे गडे. एक काम करते, कामाचे कपडे काढून घेते, बाकीचे नंतर बघितले जाते. इतकी साड्या आणि ड्रेस घेऊन गेली तिथे, घातलं तर काहीच नाही पण न्यायची हौस भारी मला. या ड्रायक्लीनच्या साड्या वेगळ्या काढाव्या लागतील. मी अजूनही गाडीत येईन, मला असं गरगरल्यासारखंच होतंय. जाऊ द्या, पडून राहते मी. आता उद्या मुलं शाळेत गेले की आरामात माझ्या हिशोबाने आवरेल. एकाच दिवशी काय एवढा लोड घ्यायचा.